मित्रांनो, सूरजने जान्हवीचा चांगलाच माज उतरवलेला आहे असं आपल्याला समजतंय। नमस्कार, एमटी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मित्रांनो, सकाळी आपल्याला एक प्रोमो पाहायला मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये जान्हवी सूरज बरोबर वाद घालताना दिसत होती, भांडताना दिसत होती। तू फालतू आहेस, माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचा नाही असं सूरजला बोलताना ती आपल्याला पाहायला मिळाली होती। पण मित्रांनो, सूरजने सुद्धा तिला गोलीगत भाषेमध्ये चांगलाच धडा शिकवलेला आहे। त्याने न घाबरता तिथे स्वतःसाठी स्टँड घेतलेला आहे आणि तिला रिॲक्ट केलेला आहे, ज्याच्यामुळे जान्हवीची बोलतीच बंद केलेली आहे सूरजने। मित्रांनो, सूरज आल्यापासून आपल्याला खूप घाबरलेला दिसत होता। त्याला गेम कळत नव्हता, त्याच्यामुळे तो घरामध्ये घाबरल्यासारखा राहत होता। पण त्या दिवशी निक्की बरोबर त्याची भांडणं झाली। त्याच्यानंतर बिग बॉसनी त्याला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि बिग बॉसनी त्याला एक बळ दिलं की सूरज न घाबरता खेळा। तेव्हा त्याच्या मनातील भीती कुठेतरी गेली आणि त्याला समजायला लागलं की इथे आपल्याला स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आहे, इथे आपल्याला गेम खेळायचा आहे, नुसतं बसून राहायचं नाहीये। आणि काल रितेशनेही सांगितलं की इथे न घाबरता खेळा, स्वतःसाठी स्टँड घ्या, इथे गेम खेळायचं आहे, आपल्याला नुसतं बसून राहायचं नाहीये। त्याच्यामुळे त्याच्या मनातील जी भीती आहे ती कुठेतरी गेलेली आहे आणि जान्हवीने आज त्याच्यासोबत वाद घातला। त्याच्यानंतर तो रिॲक्ट झाला, तो स्वतःच्या रूपामध्ये आलेला आहे आणि गोलीगत भाषेमध्ये जान्हवीला चांगलाच त्याने धडा शिकवलेला पाहायला मिळतोय। मित्रांनो, तुमचं काय मत आहे सूरजविषयी? त्याने जान्हवीला आज जो धडा शिकवलेला आहे, तिचा जो माज आहे तो उतरवलेला आहे, त्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।